हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे हे लक्षात ठेवा. यामध्ये IBPS पॅटर्न तोडून काढणार आहे आपण. सर्व जी माहिती आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटलं होतं की 3 व्हिडिओ आपले इझी असतील आणि 4थ्या व्हिडिओपासून आपण ॲक्च्युअल तयारी करायला चालू करणार आहे. ॲक्च्युअल जे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आहेत, जे प्रत्येक प्रकारावरचे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे घेणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. आणि एक गोष्ट मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025चं जे शिपाई पदाची भरती आहे त्यामध्ये आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. आणि इंग्लिश ग्रामर व्हिडिओ सिरीजचा हा 4था भाग आहे. यापूर्वीचे 3 भाग तुम्ही पाहिले नसेल तर ते भाग तुम्ही पहा, त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा भाग पहा. ओके, आता पहा IBPS. ओके, IBPS पॅटर्न. ओके, IBPS पॅटर्न. ओके, IBPS कोणकोणते जास्त फ्रिक्वेंटली टॉपिक विचारते ते टॉपिक आपण पहिल्यांदा पाहूया. तर त्यामध्ये आहे अँटोनिम्स. ओके, अँटोनिम्स आहे. त्यानंतर आहे सिनोनिम्स. ओके, अँटोनिम्स, सिनोनिम्स ह्यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. ओके, त्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर देखील प्रश्न आहेच. ओके, त्यानंतर प्रोवर्ब आहे. प्रोवर्ब आहे. त्यानंतर फ्रेजल वर्ड्स आहेत. ओके, फ्रेजल वर्ब्स. आणि त्यानंतर आहेत इडियम अँड फ्रेजेस. ओके, हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगितलं 1 2 3 4 5 6 या 6 टॉपिकवर तुम्हाला जे इंग्लिश ग्रामरला 25 प्रश्न येणार आहेत त्या 25 प्रश्नापैकी इथे 12 ते 13 प्रश्न तुम्हाला फक्त या 6 टॉपिकवर येणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे 6 टॉपिक आणि हे इझी टॉपिक आहेत. सरळ तुम्ही या टॉपिकवर आन्सरापर्यंत पोहोचू शकता. फक्त त्यासाठी तुमची व्होकॅब चांगली पाहिजे, तुमचा शब्द जो संचय तो व्यवस्थित असायला हवा, हे लक्षात ठेवा. तर हे व्होकॅबचे टॉपिक झाले, हे येणार म्हणजे येणारच. आणि त्यानंतर आणखीन महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्यामध्ये आहे बघा स्पॉट द एरर. ओके, स्पॉट द एरर स्पॉटिंग. ओके, यावर प्रश्न असतोच. त्यानंतर आहे व्हॉइस, चेंज द व्हॉइस. ओके, चेंज द व्हॉइस. ओके, यावर प्रश्न आहेत. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. ओके, यावर प्रश्न आहेच. त्यानंतर पॅराजंबल आहे, पॅराजंबल. त्यानंतर क्लोज टेस्ट आहेत. ओके, क्लोज टेस्ट. त्यानंतर स्वॅपिंग वर्ड्स म्हणजे वर्ड स्वॅपिंग आहे. ओके, वर्ड स्वॅप. आणि महत्त्वाचा आहे तो फिल इन द ब्लँक्स. मग त्यामध्ये आपण फिल इन द ब्लँक्सचे बरेच क्वेश्चन्स आजपर्यंत पाहिले. त्यामध्ये आपण आर्टिकल टाकलेले आहेत, क्रियापद टाकलेले आहेत, अशा पद्धतीचे आपण फिल इन द ब्लँक्स पाहिलेले आहेत आणि इथून पुढे देखील पाहणार आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणार आहे. ओके, आणि प्रत्येक टॉपिक म्हणजे हे आपण काढलेले आहेत फक्त IBPS नुसार जे मला इम्पॉर्टंट वाटत आहेत ते टॉपिक मी काढलेत. म्हणजे तुमचा जर जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमची, जर ती तुम्ही याच टॉपिकवर टाकली तर यातून तुम्हाला चांगला गेन मिळू शकतो. त्यासाठी मी हे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. ओके, चला, हे माझ्या दृष्टीने मी सांगितले. तुम्ही आणखीन जरी टॉपिक आहेत ते दुसरे केले तरी चालेल, पण IBPSचा जो मी एक्स्ट्रॅक्ट करून डोक्यालिटी लावली ती या टॉपिकवर. ओके, आता ॲक्च्युअल व्हिडिओ पाहूया. चला पहा, प्रश्न पाहून गोंधळायची काही एक गरज नाही. ओके, स्पॉट द एरर हा टॉपिकवरील हा प्रश्न आहे. ओके, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट कंटेन्स अन एरर. ओके, आपल्याला या वाक्यातील एक भाग आहे तो आपल्याला जिथं एरर आहे तो आपल्याला शोधून काढायचा. ओके, युअर ब्रेन कंटेन्स मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स विच कॉन्सेप्ट. आता इथे मी तुम्हाला सरळ एक रूल सांगून टाकतो. प्रश्न मी सेट केलाय त्यामुळं मला माहीतच असणार आहे. ग्रामर रूल एक पहा, ग्रामर रूल. या रूलनुसार आता आपल्याला जायचं या अशा क्वेश्चन्सला. ओके, तर रूल काय म्हणतो पहा, जो इथे आहे ईच अदर. याचा यूज कधी करतात ईच अदरचा ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ईच अदरचा यूज कधी करतात जेव्हा 2 व्यक्ती म्हणजे आता मी आणि तुम्ही नाही, मी आणि तू एक व्यक्ती म्हणजे राम आणि श्याम, सीता और गीता. ओके, असं 2 व्यक्ती म्हणजे समीर किंवा गौरव असेल किंवा प्रीतम किंवा धनंजय असेल, अशा पद्धतीने. ओके, ईच अदर. ओके, म्हणजे 2 व्यक्ती, फक्त 2 व्यक्तींमध्ये जो संवाद साधला जातो किंवा 2 वस्तूंमध्ये
जो असतो ते इच अदर, ओके. आणि वन अदर कधी वापरतात? वन अदर दोनपेक्षा जास्त, त्यामध्ये 3 किंवा अधिक व्यक्ती किंवा वस्तू, ओके, तेव्हा इच अदर वन अदर वापरतात. हे लक्षात ठेवा, ओके. इच अदर कधी? जेव्हा फक्त 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू आहेत. आणि वन अदर कधी? जेव्हा 3 पेक्षा जास्त आणि 3 पेक्षा अधिक अशा पद्धतीने वापरायचं, ओके. आता चला या आपण यामध्ये जाऊया वाक्यात. वाक्य काय म्हणते? युअर ब्रेन कंटेन्स मिलियन्स ऑफ, ओके, म्हणजे मिलियन्स ऑफ काय कंटेन्स? न्यूरॉन्स विच कॉन्स्टंटली टॉक, ओके. म्हणजे आपलं मेंदू काय मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत मेंदूत आणि ते एकमेकांशी कॉन्स्टंटली टॉक करतात. आणि काय आहे? टू इच अदर बाय एक्सचेंजिंग सिग्नल्स अक्रॉस कनेक्शन नेम्ड सिनॅप्सिस, ओके. तर ते काय म्हणतायत? मिलियन्स मेंदू आहेत जे एकमेकांशी संवाद साधतात. आता मी तुम्हाला सांगितलं टू इच अदर म्हणजे इच अदर कधी वापरायचं आहे? तर 2 व्यक्तींमध्ये. आता हे जे न्यूरॉन्स आहेत ते 2 आहेत का? तर मिलियन्स आहेत, लाखो आहेत, म्हणून इथं इच अदर येईल का? तर इथं इच अदर येणार नाही. मग इथं काय येणार? इथं येईल वन अदर, ओके. मग वन अदर टाकून टाकूया, ओके. मग इथे येणार वन अदर बाय एक्सचेंजिंग सिग्नल अक्रॉस कनेक्शन, ओके. मग एरर कोणतं वाक्य आहे? एरर तर एरर आहे सी, टू इच अदर बाय एक्सचेंजिंग. बघा किती इझिली आपण आन्सरपर्यंत पोहोचतोय. एकदम बेसिक रूल आहेत, अशाच पद्धतीने आपण स्टडी करणार, ओके. आता चला टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला पूर्ण हे वाक्य तोडून टाकतो, ओके. पहा आता युअर ब्रेन कंटेन्स मिलियन्स, ओके, कंटेन्स मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स, ओके. ब्रेन काय? सिंग्युलर आहे आणि कंटेन्स काय? तर सिंग्युलर वर्ब आहे, हे योग्य आहे. त्यानंतर पुढे जाऊया. न्यूरॉन्स विच कॉन्स्टंटली टॉक, ओके. तर न्यूरॉन्स हे प्लुरल नाव आहे, टॉक प्लुरल वर्ब आहे, ओके. त्यामुळे हे देखील बरोबर. त्यानंतर टू इच अदर इथे ग्रॅमॅटिकल चेंज आहे. सिग्नल्स अक्रॉस कनेक्शन्स नेम्ड सिनॅप्सिस, ओके. यामध्ये काय आहे? तर नेम्ड हा पार्टिसिपल आहे व्याकरणदृष्ट्या आणि कनेक्शन्सला दिलेलं नाव आहे सिनॅप्सिस, म्हणून हे वाक्य बरोबर आहे, ओके. म्हणून आपलं सी तर आपण पहिल्यांदाच काढलं होतं, पण मी तुमच्या माहितीसाठी हे 4ही ऑप्शन आपण केलेले आहेत, तोडून काढलेत, ओके. अशा पद्धतीने स्टडी करायचा आहे, ओके. आणि एक मित्रांनो मला एक आवर्जून तुम्हाला गोष्ट सांगायची. कमेंटमध्ये भरपूर व्यक्ती बोलतायत 50 लाख द्या मग भरती व्हाल, 25 लाख द्या मग भरती व्हाल. कोण म्हणतोय सर आयुष्यभर अभ्यास करायला लागतो तेव्हा पोस्ट निघेल. अरे काय जे अशा डिमोटिवेट गोष्टी आहेत त्यापासून आपण लांब राहिलेलं बरे. आता तुम्ही जेव्हा जन्म झाला तेव्हा तुम्ही आई वडिलांना तुम्हाला शिकवलं आणि जेव्हा तुम्ही म्हातारे होणार आहात तेव्हा तुमचे नातू तुम्हाला शिकवणार. म्हणजे ज्या आत्ता मोबाईल्स आहेत त्यावेळी आता जेव्हा तुम्ही म्हातारे होताल त्यावेळी अजून काय नवीन गोष्टी येतील त्या तुम्हाला माहीत नसणार, तेव्हा ते तुमचे नातू शिकवणार. म्हणजे आपण लहान वयापासून म्हातारे होईपर्यंत शिकतच आहे. त्यामुळे शिक्षणाला घाबरायचं नाही, जे आहे ते शिकायचंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी ही 284 जागा, ओके, ही 284 जागांची, ओके, 284 जागांची एक सुवर्ण संधी साधून आलेली आहे. सुवर्ण संधी ही सोडायची नाही मित्रांनो, हे लक्षात द्या. जेवढी मेहनत करायला लागेल तेवढी मेहनत घ्या, काय करायला लागेल ते करून घ्या. कारण आलेली संधी जर हातातून गेली तर त्याचा एवढा मोठा पश्चाताप असतो की ते शब्दात सांगू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा. जे आपल्याजवळ डाटा मिळतोय आपल्याला त्याचा यूज करा. जो आपल्याला अवेलेबल होत नाही तो अवेलेबल करण्याचा प्रयत्न करा, पण तो डाटा घ्या, त्यातून आपण माहिती अभ्यास करा, ओके. आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी सोबत आहे. मी जेवढं माझ्यापासून करता येईल मला तेवढं मी करणार आहे. जेवढं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देता येईल जास्तीत जास्त माहिती ते देणार आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित रेग्युलरली हे व्हिडिओ आपले अटेंड करा, ओके. चला पुढे पाहूया. आता हा कोणता आहे? आता अँटोनिम आहे, ओके. अँटोनिमचे आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. लॉफ्टी, ओके. लॉफ्टी म्हणजे काय? लॉफ्टी म्हणजे आहे उंच, ओके, उंच, भव्य, ओके, अथवा थोर अशा पद्धतीनं करा. मग लॉफ्टीचा उंच आहे तर जे आपण उंच भव्य, मग आपण उंचच्या विरुद्ध काय तर लहानला आपण काय म्हणतो?
शॉर्ट बोलतो, मग आहे का पहा पर्याय क्रमांक शॉर्ट, इथेच योग्य भेटलंय. लॉफ्टीचा स्पष्ट विरुद्धार्थी शब्द आहे. आता ऑप्शनमध्ये पाहूया सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय तर कोमल, सॉफ्ट म्हणजे कोमल. उंच भव्यशी संबंध आहे का. एमिनंट, एमिनंट म्हणजे प्रख्यात, प्रख्यात किंवा महान, थोडक्यात घ्या महान व्यक्ती. ओके, मग हा देखील लॉफ्टीचा विरुद्ध नाही. टॉल, टॉल म्हणजे काय, टॉल म्हणजे उंच, उंच बरोबर, उंच म्हणजे हा जो आहे तो याचा अँटोनिम आहे का तर हा आहे सिनोनिम. ओके, लॉफ्टीचा हा सिनोनिम आहे. ओके, त्यामुळं टॉल तर गेला. आणि हेवी, हेवी काय, हेवी म्हणजे काय असते तर वजनदार. ओके, हेवी वजनाशी संबंधित आहे. इथं उंची वगैरेची आहे का म्हणून हेवी देखील कट. अशा पद्धतीने आपण आन्सर काढलं शॉर्ट. ओके, आणि मित्रांनो एक गोष्ट तुमच्यासाठी पुन्हा मी आठवण करून देतो. ओके, कमीत कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण 1000 प्रश्नांचा एक महाप्रश्नसंच बनवलेला आहे आणि तो बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे आणि अजून बरेच मित्र तो घेत आहेत. ओके, आणि मित्रांनो जर अजून तुम्ही आपला हा 1000 प्रश्नांचा वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. त्यामुळे जीकेचा महाप्रश्नसंच आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमच्यासाठी फक्त 49 फक्त माफक फी ठेवली, फक्त 49 फीमध्ये आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. याची ओरिजिनल फी आहे 299. थोड्या दिवसात आपण ती 299ला देणार आहे. त्यामुळे आत्ता ऑफर आहे 49 मध्ये मागवून घ्या. ओके, त्यानंतर पहा यानंतर पुन्हा एक स्पॉटिंग एरर. ओके, एररचा प्रश्न आहे. एरर आपल्याला शोधायचा आहे या वाक्यात. सिन्स द वॉर इन युक्रेन हॅज बिगन. ओके, क्रूड ऑइल प्राइसेस स्टार्टेड गोइंग अप. ओके, पहा सिन्स द वॉर इन युक्रेन हॅज बिगन. आता सिन्सचा रूल काय आहे. सिन्स जेव्हा पहा मित्रांनो सिन्स या शब्दानंतर जेव्हा एखाद्या घटनेचा प्रारंभ दाखवायचा असेल तर तो कधीही भूतकाळातच दाखवायचा असतो. ओके, भूतकाळात. सिन्स म्हणजे त्यावेळी. ओके, सिन्स म्हणजे ओके अशा पद्धतीने म्हणजे तो भूतकाळातच ठरलेला क्षण असतो आणि तो कधी असतो तर तो सिंपल पास्ट वापरला जातो. त्यासाठी काय असतो सिंपल पास्ट. मग इथं पहा हॅज आहे, हॅज बिगन. हॅज बिगन म्हटल्यावर हा कोणता काळ आहे, हा प्रेझेंट परफेक्ट आहे. हॅज बिगन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे. ओके, म्हणून युद्धाची सुरुवात ही भूतकाळात ठरलेली घटना इथं दाखवली. म्हणून त्यामुळे इथं योग्य वाक्य कसं असावं तर सिन्स द वॉर इन युक्रेन बिगॅन. ओके, असं पाहिजे, बिगॅन असं. ओके, सिन्स द वॉर इन युक्रेन बिगॅन. त्यामुळं एरर कोणता आहे, एरर आहे ए. योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हा एरर आहे, हे लक्षात ठेवा. एकदम इझी वेने आपण सांगितलं. सिन्स नंतर सिंपल पास्ट टेन्स असतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये क्रूड ऑइल प्राइसेस स्टार्टेड म्हणजेच हे काय तर स्टार्टेड हा सिंपल पास्ट आणि जर क्रमानुसार घटनांची नोंद करायची असेल तर वॉर स्टार्टेड आणि त्यानंतर ऑइल प्राइसेस स्टार्टेड रायझिंग हे बरोबर आहे. ओके, गोईंग द रुपीज त्यानंतर हे पण बरोबर आहे. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे रुपयाचं अवमूल्यन अजून चालू आहे. गोईंग म्हणून गोईंग आहे ना, गोईंग प्रेझेंट परफेक्ट. ओके, आणि स्टेडीली लॉस्ट व्हॅल्यू अगेन्स्ट द डॉलर. ओके, म्हणजे ही नेहमीची वापरली जाणारी एक जी वाक्यरचना ही ईडीएम आहे, हे लक्षात ठेवा. लॉस्ट व्हॅल्यू अगेन्स्ट द डॉलर अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. म्हणून ए एरर आहे. ओके, पहा समोरचा प्रश्न. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. ओके, चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा. अँड इन्फॉर्मेशन लिफलेट अँड अ कॅलेंडर. पहा कॅलेंडर हा चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅलेंडर. तर हा कॅलेंडर योग्य कसा आहे, दिनदर्शिका योग्य कशी आहे शब्द तर तो कसा असतो कॅलेंडर योग्य. कॅलेंडर ए पाहिजे तिथं ईच्या जागी, तेव्हा हा कॅलेंडर बरोबर आहे. ओके, आता ऑप्शनमध्ये लिफलेट हा बरोबर आहे, इन्फॉर्मेशन बरोबर, इन्क्लुडेड बरोबर आणि बॉक्सेस देखील बरोबर आहे. ओके, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चुकीचं. त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. ओके, सिनोनिम आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. अंडरलाईन वर्ड हा आहे सरेप्टिशियस. ओके, याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे. द स्पाय मेड अ सरेप्टिशियस एंट्री इन टू द एनिमीज हेडक्वार्टर्स
टू गॅदर इंटेलिजन्स. ओके, आता सरप्टिशियस इथं कसा यूज होतोय तर एनिमीज हेडक्वार्टर्स टू गॅदर इंटेलिजन्स म्हणजे कसा लपून छपून किंवा गुपचूप तो माहिती घेण्यासाठी शत्रूच्या मुख्यालयात घुसला. ओके, म्हणजे गुप्तपणे काहीतरी करणं, त्यासाठी आपण काय वापरतो सरप्टिशियस. ओके, आणि त्याचा जर समानार्थी शब्द सांगायचा आहे तर तो आहे क्लॅन्डेस्टाईन म्हणजेच गुप्तपणे काहीतरी करणं. ओके, त्यासाठी योग्य समानार्थी शब्द आहे क्लॅन्डेस्टाईन. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये ऑनेस्ट म्हणजे काय आहे ऑनेस्ट गुप्ततेचा विरोधी आहे. ओके, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. त्यानंतर लाऊड आवाजाशी संबंधित आहे. ओपन काय आहे ओपन हा पण गुप्ततेचा विरोधाभास आहे आणि ओपन म्हणजे ओपन आणि स्निकी म्हणजे स्निकी सरप्टिशियसशी थोडाफार संबंधित आहे पण थोडासा नकारात्मक अर्थ आहे त्याचा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. ओके, प्रोवर्ब म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अ कॉन्स्टंट गेस्ट इज नेवर वेलकम. ओके, कॉन्स्टंट गेस्ट इज नेवर वेलकम ही म्हण काय म्हणजे तर जर एखादा पाहुणा कॉन्स्टंट वारंवार किंवा खूप वेळ येत राहिला तर तो त्रासदायक वाटू लागतो आणि त्याचे स्वागत नकोसे होतं. ओके, म्हणजेच कॉन्स्टंट गेस्ट इज नेवर वेलकम म्हणजेच एखादा पाहुणा वारंवार येत राहिला तर त्या त्रासदायक वाटतो आणि त्याचं वेलकम म्हणजे स्वागत नकोसं होतं. ओके, आता याच्या अर्थाची आपल्याला म्हण पाहूया. गेस्ट शूड ऑलवेज स्टे फॉर अ लॉंग टाइम म्हणजे पाहुण्याने नेहमीच खूप काळ थांबावे असं आहे का तर नाही. फ्रिक्वेंट विजिटर्स ब्रिंग गुड फॉर्च्यून टू अ हाऊस. ओके, वारंवार येणारे पाहुणे घरात सौभाग्य घेऊन येतात असा आहे का अर्थ नाहीये. विजिटिंग समवन टू ऑफन मे मेक युअर अनवेलकम. ओके, पहा नेवर वेलकम आणि अनवेलकम कुठं तर बरोबर येतंय ना, अशा पद्धतीने देखील आपण जाऊ शकतो. ओके, तर पहा याचं काय एखाद्याकडे खूप वेळा जाणं तुम्हाला अप्रिय बनवू शकतं. ओके, म्हणजे विजिटिंग समवन टू ऑफन म्हणजे एखाद्याकडे खूप वेळा जाणं. मे मेक यू अनवेलकम म्हणजे तुम्हाला अप्रिय बनवू शकतं म्हणजेच याच्याशी बरोबर जुळणारी ही म्हण आहे. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विजिटिंग समवन टू ऑफन मे मेक यू अनवेलकम. ओके, त्यानंतर चौथा देखील पाहूया. गेस्ट शुड ऑलवेज बी ट्रीटेड विथ ग्रेट हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुण्यांचे नेहमीच उत्तम आदरातिथ्य स्वागत केलं पाहिजे. हा देखील म्हणीचा अर्थ नाही. आणि गेस्ट शुड कम ओनली वन्स अ इयर पाहुणे वर्षातून फक्त एकदाच यावेत हा काय आहे अतिशयोक्त म्हणजे ही म्हण कठोरपणे सांगत नाही आणि हा अर्थ देखील नाहीये म्हणून हा देखील कट. म्हणून योग्य उत्तर 3. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो स्टडी करायचा आहे. प्रत्येक प्रश्न तोडून काढायचा आहे तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळणार आहे आणि ते मी तुम्हाला करून देणार आहे. तुम्ही फक्त रेग्युलरली हे व्हिडिओ आपले पाहायचे आहेत. आणि एक गोष्ट मित्रांनो 100% सांगायचे, तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओ बघता तुम्हाला व्हिडिओ देखील आवडतो पण लाईक कोण करणार? लाईक करा ना, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसतंय. सबस्क्राईब करायला काही पैसे तर नाही पडत, सबस्क्राईब करा. जे जॉईन बटन आहे त्यावर पैसे पडतात पण सबस्क्राईबला पैसे नाही पडत, लाईकला पैसे नाही पडत. करून घ्या, तेवढाच आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि आणखीन जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. ओके, आता पहा काय आहे वन वर्ड सबस्टिट्यूट. तुम्हाला सांगितल्यापैकीच हा भाग आहे. येणार म्हणजे येणारच यावर प्रश्न. अ पर्सन हू स्टडीज द वेदर. ओके, स्टडीज द वेदर हवामानाचा अभ्यास कोण करतो? तो करतो मेट्रोलॉजिस्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेट्रोलॉजिस्ट म्हणजेच हा असा व्यक्ती असतो जो हवामानाचा अभ्यास करतो. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये फिजिसिस्ट तर भौतिकशास्त्राचा अभ्यास, फिजिक्स पासून फिजिस्ट. ओके, भौतिकशास्त्राचा अभ्यासक अभ्यास करणारा म्हणजेच फिजिसिस्ट. ओके, सायंटिस्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सायंटिस्ट म्हणजेच शास्त्रज्ञ, राईट. त्यानंतर जिओलॉजिस्ट हा आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, मागच्या जे 3 भाग झालेले आहेत त्यामध्ये जिओलॉजिस्ट म्हणजे भूशास्त्रज्ञ. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच काय खगोलशास्त्र आणि ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करणारा काय असतो
खगोलशास्त्रज्ञ. ओके, खगोलशास्त्रज्ञ म्हणजे ॲस्ट्रॉनॉमर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. ओके, अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म मिनिंगफुल सेंटेन्स. ओके, म्हणजे खालीवर आहेत पार्ट, ते आपल्याला व्यवस्थित ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. ओके, अशा पद्धतीनं हे पॅराजंबल आहे. ओके, तर काय आहे, प्रमोट द टेलिव्हिजन हॅबिट्स इंटरनॅशनल इमोशनल. ओके, मग सुरुवात कुठून करायची, आता याची आपण सुरुवात कुठून करायची, वाक्याची क्रिया कुठून सुरू होते, तर पहा कधी पण टेलिव्हिजन पासून, म्हणजेच टेलिव्हिजन हेल्प्स टू प्रमोट असं होऊ शकतं. ओके, मग वाक्याची सुरुवात कुठून करायची, तर ती क्यू पासून. टेलिव्हिजन हेल्प्स टू नंतर काय येणार, प्रमोट. ओके, पुढे काय येईल तर प्रमोट, म्हणजे टेलिव्हिजन नंतर हेल्प्स टू, टेलिव्हिजन हेल्प्स टू नंतर योग्य क्रियापद यायला पाहिजे, आणि क्रियापद काय, प्रमोट द. ओके, म्हणजे टेलिव्हिजन हेल्प्स टू प्रमोट, त्यानंतर पी, हेल्प्स टू प्रमोट द, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे टेलिव्हिजन हेल्प्स टू प्रमोट. आता प्रमोट नंतर काय करतं, आता काय प्रमोट करतं, तर काय, तर त्यानंतर काय प्रमोट करतं येते टेलिव्हिजन, तर ते नॅशनल आणि इमोशनल, काय नॅशनल अँड इमोशनल प्रमोट करते, म्हणजेच एस. ओके, नॅशनल अँड इमोशनल हा भाग पूर्ण होतोय अशा पद्धतीने, आणि प्रमोट. ओके, आणि त्यानंतर एस नंतर नॅशनल अँड इमोशनल नंतर शेवटी काय येईल तर इंटिग्रेशन अँड कंट्री, म्हणजे आर, अशा पद्धतीने. ओके, इंटिग्रेशन अँड कंट्री म्हणजे नॅशनल अँड इमोशनल इंटिग्रेशन ऑफ द कंट्री, असा पूर्ण भाग तयार होतोय. ओके, नॅशनल अँड इमोशनल, आणि त्यानंतर काय येतं, नॅशनल अँड इमोशनल नंतर येतं इंटिग्रेशन, म्हणून हा भाग जो आहे तो आर शेवट ठेवलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, क्यू पी एस आर, असा कोणता आहे, क्यू पी एस आर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके, क्यू पी एस आर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. ओके, रेप्युडिएट हा अंडरलाइन वर्ड आहे, आणि याचा आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ओके, तर रेप्युडिएट म्हणजे काय ते आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे. द सिनियर ऑफिसर इन द स्पेस प्रोग्राम हॅड टू रेप्युडिएट द फॉल्स क्लेम्स मेड अबाउट हिज रिसर्च, म्हणजेच नाकारणे फेटाळून लावणे. ओके, या संदर्भात वैज्ञानिकाने खोटे दावे फेटाळून लावले असं, म्हणजेच रेप्युडिएट म्हणजे फेटाळणे, तर मग नाकारणे. मग इथं पहा डिनाय सरळ सरळ दिसतोय, डिनाय म्हणजे देखील काय असतं तर नाकारणे, फेटाळणे, म्हणून या रेप्युडिएटचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 2, डिनाय. म्हणजे सिनियर ऑफिसर इन द स्पेस प्रोग्राम हॅड टू रेप्युडिएट डिनाइड द फॉल्स क्लेम्स मेड अबाउट हिज रिसर्च, म्हणजे वैज्ञानिकाने खोटे दावे, फॉल्स क्लेम्स म्हणजे खोटे दावे फेटाळले. त्यानंतर ऑप्शन आहे सँक्शन. सँक्शन म्हणजे काय, तर सँक्शन म्हणजे आपण मान्यता देतो कोणत्याही गोष्टीला, सँक्शन लेटर, मान्यता देणं, बरोबर. एंडॉर्स म्हणजे समर्थन देणं, एखाद्या व्यक्तीला समर्थन देणे, नेत्याला आपण बऱ्याच समर्थन देत असतो, बरोबर. त्यानंतर लायसन्स आपण यूज करतो. लायसन्स म्हणजे काय, तर गाडी चालवायचा परवाना असतो, म्हणजेच परवानगी दिली जाते, बरोबर. आणि ॲप्रूव्ह म्हणजे एखादं तुम्ही प्रपोजल कुठल्या तरी बँकेत घेऊन जाता, जर तुमचं पेमेंट बरोबर असेल तर ते प्रपोजल मंजूर होतं, म्हणजेच मंजुरी देणे. ॲप्रूव्ह म्हणजे मंजुरी देणे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अजून तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महासंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे आहात. त्यामुळे लगेच आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घ्या. 1 लाइनर क्वेश्चन्स आहेत, 177 पेजेस आहेत. त्यासाठी 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे, कॉल नाही करायचा. फक्त 49 रुपीज एकदम माफक फी आहे तुमच्यासाठी. आत्ताच मागवून घ्या, परीक्षेमध्ये फायदा होणार आहे, कमी वेळात जास्त रिव्हिजन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द. आता वर्ड तो आहे डिनाय वर्ड आहे, हे लक्षात ठेवा, डिनाय. ओके,
आता मागाशी आपण डिनायचा समानार्थी शब्द पाहिला, कोणता होता तो? रेप्युडिएट. ओके, आता डिनायचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. डिनाय म्हणजे काय तर नाकारणे. ओके, डिनाय म्हणजे नाकारणे आणि म्हणजे फेटाळून लावणे. आणि ॲडमिट, ॲडमिट म्हणजे काय तर ॲडमिट म्हणजे स्वीकारणे किंवा कबूल करणे. म्हणजे डिनायचा हा विरुद्ध आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲडमिट. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. डिसअप्रूव्ह म्हणजेच चुकीचं सिद्ध करणे. ओके, चुकीचं सिद्ध करणे हा डिनायशी संबंधित नाही. त्यानंतर रिजेक्ट, रिजेक्ट म्हणजे नकार देणे, हा देखील डिनाय सारखाच आहे. ओके, डिनायचा समानार्थी डिनायपेक्षा वेगळा अर्थ नाही आहे. ओके, त्यानंतर निगेट, निगेट म्हणजे अमान्य करणे, म्हणजे डिनायचा समानार्थीच आहे हा देखील. आणि कन्फर्म म्हणजे पुष्टी करणे, काहीसा विरुद्धार्थी असला तरी ॲडमिट हा एकदम परफेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. फॅसिनेटिंग. ओके, फॅसिनेटिंगचा आपल्याला बरोबर अर्थ सांगायचा आहे. फॅसिनेटिंग. ओके, डिस्पाइट बीइंग an experienced speaker, he felt a wave of nervousness as he stepped onto the stage, knowing that the audition's expectations were high and that his fascinating research findings had to be presented clearly. ओके, तर पहा फॅसिनेटिंग म्हणजे काय असतं तर ज्याचा अर्थ आकर्षक, मन मोहून टाकणारा, अशा इथं वाक्याचा पद्धतीने जर घेतलं तर. पण हे जे फॅसिनेटिंग आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला ओरिजिनल म्हणजे राईट कोणतं स्पेलिंग आहे तर तिथं आकर्षकसाठी यूज करतात फॅसिनेटिंग हे स्पेलिंग. मग वाक्यामध्ये कोणतं आहे तर ते पहा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फॅसिनेटिंग. ओके, हे बरोबर स्पेलिंग आहे. त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ओके, इडियमचा ॲप्रोप्रिएट मिनिंग आपल्याला सांगायचा. कोल्ड फीट, कोल्ड फीट म्हणजेच काय तर काय करायच्या आधीच खूप भीती वाटणं, घाबरणं म्हणजे. ओके, कोल्ड फीट म्हणजे एखादी गोष्ट करायच्या आधी अचानक भीती वाटणे किंवा घाबरणे, याचा अर्थ असतो कोल्ड फीट. ओके, मग त्यासाठी योग्य उत्तर काय असू शकतं? ऑप्शन पाहूया. बीइंग व्हेरी बिझी म्हणजे व्यस्त असणे, मग हा घाबरण्याशी संबंधित नाही. फिलिंग इल म्हणजे आजारी वाटणे, घाबरण्याशी आहे का? नाही. सफरिंग फ्रॉम फिवर तापाने ग्रस्त असतं, सफरिंग म्हणजे तापाने त्रस्त. ओके, आणि बिकम नर्वस म्हणजेच आपल्याला वेगळं वाटणं म्हणजे भीतीदायक असं वाटणं. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिकमिंग नर्वस, मन न लागणं, नाराज होणं, अशा पद्धतीनेच. म्हणजेच ही गॉट कोल्ड फीट बिफोर हिज वेडिंग, म्हणजेच नर्वस, लग्नाआधी तो नर्वस होता, अशा पद्धतीने. ओके, उदाहरण द्यायचं झालं तर. त्यानंतर ऑप्शन लुझिंग इंटरेस्ट म्हणजे रस कमी होण्या, भीतीशी संबंधित आहे का? नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिकमिंग नर्वस. समोरचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, हा देखील वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. वर्ड पहा. अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. ओके, अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस म्हणजेच काय असतंय तर सर्व रोगांवर उपाय. ओके, मग पहा. हँगर काय आहे? हँगर तर विमानतळांवर हँगर असतात मोठमोठे. पहा कशासाठी तर विमानतळावरील विमानांसाठी जी जागा असते, शेड असतं, विमान शेड, त्यासाठी हँगर म्हणतात. त्यानंतर थेरपी म्हणजे काय तर ही एक उपचार पद्धती आहे, ही उपचार पद्धती आहे. पण सर्व रोगांवर आहे का तर सर्व आजारांवर नाही, म्हणून फक्त ती उपचार पद्धती. त्यानंतर पॅनाशिया म्हणजे सर्व रोगांवर उपाय. मग आपल्याला हेच सांगायचे अ रेमेडी फॉर ऑल डिसीज म्हणजे सर्व रोगांवर उपाय, आणि पॅनाशिया म्हणजे देखील सर्व रोगांवर उपाय. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पॅनाशिया. मित्रांनो, अशासाठी आपल्याला व्होकॅबलरीवर
हात असणं गरजेचं आहे. आपण व्होकॅब्युलरी तोंडपाठ करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्होकॅब्युलरी जास्त करा. व्होकॅब्युलरीवर तुम्हाला 25 पैकी 12 ते 13 प्रश्न येणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मेडिसिन म्हणजे काय आहे, तर मेडिसिन म्हणजे औषध. त्याचा उपाय सर्व रोगांवरील आहे का, तर ते एखाद्या विशिष्ट रोगासाठी आपण मेडिसिन घेतो. आणि एलिक्झर म्हणजे जादुई औषध किंवा अमरत्व देणारं औषध. हे सामान्यावरती वाटू शकतं, बट तुमच्या माहितीसाठी इथं मी दिलेलं आहे, महत्त्वाचं आहे पॅनाशिया. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. व्हॉट डज द इडियम जम्प ऑन द बँडवॅगन मीन. ओके. जम्प ऑन द बँडवॅगन मीन याचा अर्थ काय आहे, तर पहा याचा अर्थ पहिल्यांदा आपण मराठीमध्ये समजण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ज्याची सध्या चर्चा आहे किंवा जो लोकप्रिय आहे त्याला पाठिंबा देणं म्हणजेच जम्प ऑन द बँडवॅगन. ओके. मग अशा पद्धतीचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. आता पहा. टू फिजिकली हॉप ऑन टू अ मुव्हिंग व्हेइकल म्हणजे काय, तर चालू असलेल्या वाहनावर उडी मारून गेला. उडी मारून जे वाहन चालतंय त्या वाहनाला उडी मारून पकडलं, अशा पद्धतीने. ओके. मग हा नाही अर्थ. त्यानंतर टू क्रिटिसाइज अदर्स फॉर फॉलोइंग ट्रेंड्स. मग ओके, म्हणजे ट्रेंडचे अनुकरण करणाऱ्यांवर टीका करणं. क्रिटिसाइज करणे म्हणजे काय, तर टीका करणे. ओके. अशा पद्धतीनं हा देखील आहे का, तर नाही, कारण आपल्याला काय करायचंय, पाठिंबा द्यायचे, टीका करायची का, तर नाही. मग टू सपोर्ट समथिंग जस्ट बिकॉज इट इज पॉप्युलर. ओके. पहा, एखादी गोष्ट लोकप्रिय आहे म्हणून तिचा पाठिंबा देणं, अशा पद्धतीनं आहे का, तर पहा आपल्याला काय शोधायचं आहे, जम्प ऑन द बँडवॅगन म्हणजेच ज्याची सध्या चर्चा आहे त्याला पाठिंबा देणं. आणि टू सपोर्ट समथिंग जस्ट बिकॉज इट इज पॉप्युलर, मग एखादी गोष्ट लोकप्रिय आहे म्हणून त्याला पाठिंबा देणं. मग हा बरोबर समान आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, टू सपोर्ट समथिंग जस्ट बिकॉज इट इज पॉप्युलर. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. टू अवॉइड टेकिंग पार्ट इन अ ट्रेंड. ओके. म्हणजे ट्रेंडमध्ये सहभागी होणे टाळणे. अवॉइड म्हणजे काय मित्रांनो, टाळणे. आणि टू ब्लाइंडली फॉलो ऑर्डर्स. ब्लाइंडली म्हणजे विचार न करता आज्ञांचे पालन करणे, अंधाधुंद पालन करणे, मग काहीही सांगू त्याने, म्हणून हा देखील नाही. ओके. अशा पद्धतीने आपण प्रश्न पाहिलेले. तर मित्रांनो आणखीन एक वेळ तुम्हाला सूचना देतो, जी आपली 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. वन लायनर महाप्रश्न संच. जर तो तुम्ही आणखीन मागवला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात. त्यामुळे आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, आपला अभ्यास कमी वेळात जास्त होण्यासाठी, आपल्या अभ्यासाची कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन होण्यासाठी तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून 49 एकदम माफक फी आहे, 49 रुपयामध्ये ती जीकेची PDF तुम्ही घेऊन तुम्ही यूज करू शकता. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये खूप फायदा होणार आहे. ओके. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भरती 2025चं जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून इंग्रजी व्याकरण, इंग्लिश ग्रामरचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व आपण IBPS पॅटर्ननुसार प्रश्न पाहिलेले आहेत. हे IBPS PYQ आहेत, हे IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.